नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण देवघर या टॉपिक वरती बोलणार आहोत। देवघरामध्ये आपण कुठल्या वस्तू ठेवाव्या आणि कुठल्या वस्तू ठेवू नये याविषयी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शास्त्रानुसार देवघरासाठी काही नियम लावून दिलेले आहेत। देवघरामध्ये छोट्याच आकाराच्या मूर्त्या असाव्यात, एकपेक्षा जास्त मूर्ती हे देवघरात शास्त्रानुसार वर्ज्य सांगितलेली आहे। आता शास्त्रानुसार आपल्या देवघरात कुठल्या मूर्त्या किंवा कुठली वस्तू असावी हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता नक्की ऐका। चला तर मग आज आपण पाहूया देवघरात काय ठेवू नये। देवघरात देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे कधीही ठेवू नये। देवघरात धन, पैसा अशा मौल्यवान वस्तू कधीही ठेवू नये। देवघरात कमीत कमी देव आणि कमीत कमी मूर्त्या ठेवाव्यात। फोटोही कमीत कमीच असावेत। जितके कमी देव असतील तितकी देवघरात आणि घरात देखील शांतता नांदते। एकाच देवाच्या 2 किंवा जास्त मूर्ती किंवा फोटो असू नयेत। त्यापैकी एकही मूर्ती आपलं कार्य करत नसते। त्याच देवताची मूर्ती असेल तर फोटो चालू शकतो, पण डबल मूर्ती किंवा डबल फोटो असेल तर तो चालत नाही। निरनिराळ्या जर 2 प्रकारच्या देवी असतील तर त्या आपल्या देवघरामध्ये चालतात, पण त्यापेक्षा जास्त नको। दत्तक गेलेल्या घराण्याचे किंवा बुडीत घराण्याचे देव देवघरामध्ये कधीही पूजू नयेत। ते देव सर्वच विधिवत विसर्जन करून घ्यावेत। ते देव सोन्या चांदीचे देखील असतील तर ते विधिवत विसर्जन करून घ्यावेत। असे जर नाही केले तर त्या पूजकाचे वंश बुडी होण्याची शक्यता असते। तसेच तो मनुष्य अनेक संकटांनी त्रस्त होण्याची शक्यता असते। देवघरात भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो कधीही पूजू नये, कारण की शंकरांची मूर्ती आणि फोटो हे शास्त्रामध्ये वर्ज्य सांगितलेले आहे। जर ते शंकराची फोटो किंवा पूजा देवघरामध्ये असेल तर घराचे वातावरण स्मशानवत होण्याची शक्यता जास्त असते, कारण की भगवान शंकराचे सगुण स्वरूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले गेले आहे। त्यामुळे शंकराची पूजा जर करायची असेल तर ती शिवलिंगामध्येच करावी आणि देवघरामध्ये ही शिवलिंगच असावे। संसारी माणसाने मारुतीची देवघरात कधीही पूजा करू नये, कारण की त्या घराण्याचा किंवा त्या कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता जास्त असते। तर मारुतीचा फोटो जर लावायचाच असेल तर घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल। देवघरात शनीची पूजा कधीही करू नये, कारण की त्या घरामध्ये सर्व जीवन संकटमय अति उदास होण्याची शक्यता जास्त असते। देवघरात मुंजा कधीही पूजू नयेत, कारण की अशा ठिकाणी त्या देवघरातील बाकीचे जे देव असतात ते काहीही काम करत नाहीत। शिवाय त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात। देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण की गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे। शिव पाळणे त्या देवीला अति कडक असते। विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही। त्यामुळे गायत्री मातेची पूजा देवघरामध्ये कधीही करू नये। देवघरामध्ये काळभैरवांची पूजा देखील निषिद्ध मानली आहे। तो यम असून अतिउग्र व कडक अशी देवता मानली गेलेली आहे। त्यामुळे कालभैरवांची पूजा देवघरामध्ये कधीही करू नये। देवघरात मसोबा कधीही पूजू नये, त्यामुळे कुलदेवीची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही। कुटुंब नेहमी नित्य अनेक संकटांनी पीडित राहतो। त्यामुळे देवघरामध्ये मसोबा पूजू नये। त्या गुरु आणि शिष्य यांची देखील एकाच वेळी पूजा देवघरामध्ये कधीच करू नये। देवांच्या मूर्ती शोकेशमध्ये कधीही ठेवू नयेत। जर ठेवलेले असतील तर ते देव आपल्या कुटुंबाची शोभा करतात। देवघरामध्ये पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात। जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन करून घ्याव्यात। देवाऱ्यात देवांना माशी लागलेली असू नये। देव, भग्न, छिद्र पडलेले, आसन, आयुध्य हालत असलेले, चीर गेलेले, विद्रूप झालेले देव कधीही देवघरामध्ये किंवा घरामध्ये ठेवू नये। जर देव पाण्यामध्ये टाकले तर त्या देवांना जर बुडबुडे येत असतील तर असे देखील देव देवघरामध्ये नसावेत। असे देव ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्त्या आणून त्या स्थापन करून घ्याव्यात। घरामध्ये बक्षीस मिळालेले, सापडलेले किंवा कोणी गिफ्ट दिलेले देव कधीही पूजू नयेत। देवघरामध्ये आसरा असतील तर त्या आसरा देखील घरामध्ये कधीही पूजू नयेत। जर असतील तर त्या आसरांचे शुक्रवारी विधिवत पाण्याच्या प्रवाहात विसर्जन करून घ्यावे। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे देवी देवता आपल्या देवघरामध्ये किंवा एकापेक्षा जास्त फोटो मूर्त्या जर देवघरामध्ये असतील तर त्या शीघ्रातिशीघ्र काढून घ्याव्यात आणि त्या विधिवत विसर्जन करून पाण्यामध्ये विसर्जन करून घ्याव्यात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।